आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आमरस तयार करणार आहोत। आमरस तयार करण्यासाठी आपण इथे आंबे घेतलेले आहेत। आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण लगेचच आपण आमरस तयार करायला सुरुवात करूया। सर्वात पहिले आंब्याच्या वरचे जे साल आहे आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। चाकूच्या मदतीने आपण आंब्याच्या वरची साइड एकदम आल्लाद अशी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम झटपट अशी आंब्याचे साल काढून घेऊया। अजिबात वेळ लागत नाही। त्याचबरोबर आपण आंबे पिळून देखील घेऊ शकतो किंवा आंब्याचे पीसेस कट करून आपण मिक्सर जार मध्ये फिरवून घेऊ शकतो। तिन्ही प्रकारे आपण आंब्याचा रस तयार करू शकतो। डेकोरेशन साठी आपण एक स्लाइस साइडला कट करून घेऊया, जरा डेकोरेशन करून घेऊया आणि उरलेले सगळे आंबे अशाच पद्धतीने आपण साल काढून घेऊया। आमरस तयार करण्यासाठी आपण एकदम उत्तम प्रतीचा आंबा घेतलेला आहे। यामध्ये गर खूप जास्त असतो आणि अतिशय चविष्ट आणि अतिशय गोड असा आपला आंबा आहे। तुम्ही पाहू शकता बघता बघता आपल्या सगळ्या आंब्यांचं आपण साल काढून घेतलेले। लगेचच आपण या आंब्यांचे पीसेस कट करून घ्यायचे। चाकूच्या मदतीने छोटे छोटे पीसेस आपण कट करून घ्यायचे। या आंब्यांचे आंबा आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे। यामुळे आपल्याला आंबा व्यवस्थित मिक्सर जार मध्ये ग्राइंड करता येईल। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आंब्यांचे पीसेस तयार करून घेतलेले आहेत। आमरस बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे ही। बारीक चिरून घेतलेले मँगो पीसेस मिक्सर जार मध्ये घालून याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये गरजेनुसार साखर ॲड करायची आहे। एकदम फ्रेश असं आपल्याला एकदम फुल फॅट दूध, ज्यामध्ये एकदम जाडसर साय असेल असं आपल्याला दूध यामध्ये ॲड करायचं आहे। पुन्हा आपल्याला हँड मिक्सरने हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये मिळणारा क्रीम देखील यूज करू शकता। यामुळे आपल्या या आमरसाला एकदम रिचनेस येतं। कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्या आमरसची, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम परफेक्ट असं आपलं हे आमरस तयार झालेलं आहे। तुम्ही दूध स्किप देखील करू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हे आमरस एकदम झटपट आपला तयार होतो। अजिबात वेळ लागत नाही। एकदम फ्रेश मलाईदार क्रीमी असं आमरस एकदम झटपट तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।